ओके एव्हरीवन, एक मिनिट वेट करा. स्क्रीन शेअर करतो आणि आपण क्लासला सुरू करूयात. आज दुपारी जी क्लासची टुर्नामेंट झाली 3 वाजता, त्याचे गेम अनालिसिस करणार आहोत आपण. तर ज्यांचे ज्यांचे गेम अनालिसिस करायचे हँड रेज करून ठेवा सर्वांनी. आवेदन. सर माझे गेम अनालिसिस पण करायचे आणि मी फक्त 3 मॅच खेळलोय आणि मी फक्त 3 मॅच खेळलोय. 2 मॅच माझा भाऊ खेळलाय, कारण मी दुसऱ्या ह्याला जाणार होतो क्लासला. मी किती नंबर आले दाखवतात का? 16 वरती आहे वेदन. 16. कोणता गेम अनालिसिस करायचा वेदन? सर माझा 3rd. ओके, बाकीच्यांनी पण लक्ष द्यायचंय. ओके, स्वयं, धनश्री, नील. ओके, आता ओके एव्हरीवन, इथपर्यंत पण काही प्रॉब्लेम नाहीये या गेम मध्ये, कारण दोघांचे पीसेस डेव्हलप आहेत आणि सिमिलर पोझिशन आहे. ओपनिंग मध्ये अजून काही प्रॉब्लेम नाहीये. वेदांत, काय करत होता तू? काय थिंक करून खेळत होता नक्की? तर हे मॅच मी नाही खेळलो, माझा भाऊ खेळला. त्याला हे आहे, अपोनेंट कसं खेळतो ना तसंच खेळायचं ते. हा का? हा, माझ्या बरोबर पण तसंच खेळतो आणि त्या तसंच खेळून लय वेळा हारलाय माझ्या बरोबर. मग त्याला कोण सांगणार? मग हा गेम का बघायचा तुला? हा गेम कारण कसं एव्हरीवन, आता लक्ष द्या सर्वांनी. या पोझिशन मध्ये ना ब्लॅकने काय केलं, सेम कॉपी केले आहेत मूव. ज्या व्हाईटचे मूव्ह आहेत ना त्या डॉट टू डॉट कॉपी केल्या आहेत. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो, फर्स्ट मूव्ह कोण करतोय? व्हाईट करतोय. ओके, तर ब्लॅक सेम त्याच मूव्ह रिपीट करून जिंकू नाही शकत. आता ब्लॅक व्हाईटने इथे बिशप E2 मूव्ह केली, त्याला ब्लॅकने बिशप E7 मूव्ह केली. तर हे सिमेट्रिकल ओपनिंग खेळल्या टाइप मध्ये खेळतो ब्लॅक. पण हे खेळून फायदा नसतं का? कारण की व्हाईट अगोदर मूव्ह करतोय, तर व्हाईटला ऑब्विसली ऍडव्हान्टेज राहणार. हा फर्स्ट मूव्ह जो करतोय व्हाईट, त्याचा ऍडव्हान्टेज राहणार. ओके, आता चेंज केलंय या पोझिशन मध्ये नाईट क्रॉस G4 करून. आता या पोझिशन मध्ये नाईटला मारायची गरज नाहीये, नाईट क्रॉस नाईट करायची गरज नाहीये, कारण नाईट टेक्स नाईट केला की त्याला आपण बिशप क्रॉस G4 खेळू शकतो. तर असं काही प्रॉब्लेम नाहीये. तर अशा कंडिशन मध्ये काय करायचं, पीसेस इम्प्रूव्ह करायचे. अशा कंडिशन मध्ये आता हा जो रूक आहे का, तो आहे का गेम मध्ये? हा नाईट ऍक्टिव्ह आहे, त्यातल्या त्यात हा रूक पण आहे, हा बिशप पण आहे, क्वीन पण आहे गेम मध्ये. पण हा रूक आहे का गेम मध्ये? तर या पोझिशन मध्ये ऍज अ ब्लॅक
आपल्याला इथे काही प्रॉब्लेम नाहीये, जिथे काही प्रॉब्लेम नाहीये तिथे आपल्या मूव्ह नाही वाया घालवायच्या. नाईट क्रॉस S2 म्हणजे काय करतोय आपण, व्हाईटला डेव्हलप करण्यामध्ये सपोर्ट करतोय. तर अशा कंडिशन मध्ये आपण काय खेळायचं इथे, आता इथे विचार केला पाहिजे होता व्हाईटने. तर या पोझिशन मध्ये किंग G7, रूक F8, क्वीन F7 आणि नंतर हा पण रूक आपण जिथे गेम सुरू आहे तिथे आणू शकतो. लक्षात आलं सर्वांना? हो सर. ओके, ऍक्च्युली आतापर्यंत ना ब्लॅक चांगला खेळलाय, आता इथे ही सिंपल मिस्टेक आहे. ओके एव्हरीवन, सर्वांनी नीट लक्ष द्या. मी जे काल सांगितलेलं तुम्हाला पोझिशन सॉल्व्ह करताना तेच परत रिपीट करतोय. तुम्हाला जर तुमचा एखादा पीस एखाद्या स्क्वेअर वरती खेळायचा असेल, ओके, तुम्ही ठरवलं की तुम्हाला क्वीन D1 खेळायची आहे, तर त्या स्क्वेअर वरती अपोनंटचे किती कंट्रोल आहेत, किती अटॅक आहेत. तर या क्वीनचा अटॅक आहे, किंगचा अटॅक आहे. तुम्ही क्वीन D1 वरती खेळणार आहात, त्या क्वीनला किती सपोर्ट आहे, एकच सपोर्ट आहे. म्हणजे काय होणार, ऑब्विसली तुमचा एक पीस लॉस होणार तिथे. लक्षात येत आहे का सर्वांना मला काय बोलायचंय? लक्षात आलं सर्वांना की आपला पीस जर तुम्हाला एखाद्या स्क्वेअरवर, एखादा समजा तुम्हाला पॉन पण मूव्ह करायचंय, तर ते पॉन मूव्ह करण्या अगोदर विचार करा की अपोनंटचे कोणते पीसेसचा, किती पीसेसचा अटॅक आहे त्या स्क्वेअरवर आणि तुमच्या किती पीसेसचा कंट्रोल अटॅक आहे त्या स्क्वेअरवर. आता इथे क्वीन D1 चुकीची मूव्ह आहे, कारण की सिंपल त्याला क्वीन टेक्स D1 येईल आणि बिशप क्रॉस D1, क्वीन परत रिकॅप्चर केली की किंग टेक्स D1 येईल. काय झालं मग, व्हाईट जो आहे तो क्लिअर क्लिअर एक बिशप अप झाला. समजलं सर्वांना आता? येस एव्हरीवन? हो सर, समजलं. बाकीच्यांना समजलं का? एव्हरीवन एक मिनिट वेट करा. ओके, तर इथे मग गेम संपला. काय झालं, व्हाईट जो आहे बघा, आता व्हाईट कडे एक बिशप एक्स्ट्रा आहे, दोन दोन रूक चढले, तर व्हाईट कडे काय आहे, एक बिशप एक्स्ट्रा आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर आपला एखादा पीस एखाद्या स्क्वेअर वरती मूव्ह करायचा असेल, तर त्या स्क्वेअर वर अपोनंटचे किती अटॅक आहेत आणि आपले त्याला किती सपोर्ट आहेत, आणि जेव्हा अपोनंट मूव्ह करेल त्या मूव्ह मुळे काय होतंय, त्या मूव्ह मुळे काय झालंय याचा विचार करा. या दोन प्रकारचे जर विचार केले तुम्ही, तर तुमचा गेम खूप फास्ट इम्प्रूव्ह होईल. समजलं सर्वांना? येस, अजून कोणाचे गेम अनालिसिस करायचे? दुपारी 3ला जी टुर्नामेंट झाली त्याच्यामध्ये कोणाचे गेम अनालिसिस करायचे अजून? येस एव्हरीवन, दुपारी 3ला जी टुर्नामेंट झाली त्याच्यामध्ये कोण कोण खेळला का नाही खेळला कोणीच तुम्ही? आर्या, अनघा, स्वयं, पूजा पाटील अनम्यूट करायचंय.
तुझं नाव सांग मला. आरुष. आरुष, तिथे नाव चेंज करत जा ना, मला नाव नाही आठवत एकदम. हा. चेंज करतो मी आता. ओके. आरुष, टुर्नामेंट नाही खेळला का दुपारची? सर ते लास्टचे 2 अनालिसिस करायचे. हँड रेज करून ठेवा ज्यांना ज्यांना हे करायचं. आरुष, आयडीचं नाव? आरुष 1616. कोणत्या रँक वरती होतं आरुष? इथेच आहे ना, हेच आहे ना? हा. एव्हरीवन, परत लक्ष द्या सर्वांनी. दुपारी 3 वाजता जी क्लासची प्रॅक्टिस टुर्नामेंट झाली त्याचे गेम एनालिसिस करत आहोत आपण. तर सर्वांनी लक्ष द्या. ओके, सर्वांनी नीट लक्ष द्या. आणि ज्यांचे ज्यांचे गेम एनालिसिस करायचे असतील, गेम एनालिसिस मुळे गेम खूप फास्ट इम्प्रूव्ह होतो. त्याच्यामुळे संडे दुपारची टुर्नामेंट खेळणं आणि त्याचे गेम एनालिसिस करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, मला कोण सांगेल आता ही बिशप D6 रॉंग मूव आहे का? रॉंग आहे कोण कोण सांगेल? मेसेज मध्ये पाठवा. मेसेज मध्ये पाठवा. ही बिशप D6 जी मूव आहे ती का रॉंग आहे? मेसेज मध्ये पाठवा. काय खेळणार? निराट, व्हेरी गुड. ब्लॅक ने जी बिशप D6 मूव केली आहे ती रॉंग आहे का? रॉंग आहे. काय खेळेल व्हाईट त्याला आणि काय होईल? आर्या, व्हेरी गुड. ओके, तू सांग आरुष, का रॉंग आहे मूव बिशप D6? हा आरुष, बिशप D6 मूव रॉंग आहे का? रॉंग आहे. नाही समजत आहे आरुष? नाही. ओके एव्हरीवन, बाकीच्यांनी पण लक्ष द्या. आता या पोझिशन मध्ये ब्लॅकने बिशप D6 मूव केली आहे. मी तुम्हाला काय बोललोय की तुम्हाला तुमचा पीस जर एखाद्या स्क्वेअर वरती मूव करायचा असेल तर एकदा विचार करा ना काय अटॅक आहेत किंवा काय अटॅक येऊ शकतात. आता या पोझिशन मध्ये जर व्हाईटने मूव केली E5, या बिशपचा सपोर्ट आहे पॉनला. E5 मुळे काय झालंय? बिशप वर अटॅक, नाईट वर अटॅक, फोर्क. पॉनचा काय आला? फोर्क आलाय. बिगिनर बॅच मध्ये शिकलोय ना एव्हरीवन आपण पॉनचा फोर्क. तर E5 ला बिशप टेक्स E5 जर केलं तर त्याला सरळ सरळ बिशप क्रॉस E5 म्हणजे काय झालं? ब्लॅक पीस डाऊन झाला ना. आणि जर बिशप वाचवला तर काय होईल? E क्रॉस F6, नाईट गेला. व्हाईटचा एक पॉन जाईल आणि ब्लॅकचा एक पीस जाईल. समजलं सर्वांना? समजलं का सर्वांना का चुकीची मूव आहे? हा स्वयं. सर ह्याच्यानंतर माझा गेम अनालिसिस. सिंगल सिंगल आहेत का? हा मी बोललो ना स्वयं, हँड रेस करून ठेवा. तिथं आहे ना ती गाडी.
ज्यांचे गेम अनालिसिस करायचे त्यांनी हँड रेस करून ठेवा. आता अगेन मी काय म्हणलं तुम्हाला, याच्या अगोदर मी तुम्हाला काय बोललो की तुम्हाला एखादा पीस जर एखाद्या स्क्वेअर वरती मूव्ह करायचा असेल तर त्या स्क्वेअर वरती अपोनंटचे अटॅक येऊ शकतात का याचा विचार करा. आणि सेकंड थिंग, जेव्हा अपोनंट त्याचा पीस मूव्ह करेल, पॉन मूव्ह करेल, तेव्हा परत विचार करा की त्या मूव्ह मुळे काय झालंय, कुठे अटॅक आलाय. आता इथे F4 मुळे तर अजून हे सिंपल झालं ना, E5 आल्यावरती दोन्ही पीस वर सोबत अटॅक येतोय. तर असं तुम्ही मूव्ह करताना आणि अपोनंटच्या मूव्हला हे थिंकिंग ठेवा, हे थिंकिंग डेव्हलप करा आणि गेम बघा किती फास्ट इम्प्रूव्ह होईल. गेला कोणता तरी पीस. आता जर ऑलरेडी तुमचा एक पीस गेला तर हा गेम ब्लॅक जिंकू शकतो का? आता या बिगिनर लेवलला चुकून माकून जिंकूही शकतो, पण आपण असं बोलू शकतो का व्हाईट या पोझिशन मध्ये 100% जिंकू शकतो? तर आपल्याकडे जर आर्मी कमी झाली, पीसेस कमी झाले, एक पॉन पण कमी झालं तर तो गेम जिंकणं अवघड होऊन जातं. त्याच्यामुळे एखादं पॉन पण अपोनंटला फ्री मध्ये कॅप्चर करू देऊ नका. आता जर समजा आपली क्वीन जाते पण अपोनंटचा किंग चेकमेट होतोय तर ती वेगळी सिच्युएशन आहे. क्लिअर? समजलं सर्वांना? आरुष, आता परत तू तेच खेळतोय बघ की अपोनंटने पीस मूव्ह केल्यावरती आपल्या कोणत्या ह्याच्यावरती अटॅक येतोय. आता अटॅक मोजायला शिका, एक अटॅक, दुसरा अटॅक, म्हणजे या पॉन वरती डबल अटॅक आहे, तुझा एकच सपोर्ट आहे आणि तू खेळतो इकडे. समजतंय आरुष? नेक्स्ट टाइम पासून अशा मिस्टेक नाही झाल्या पाहिजे आरुष गेम मध्ये. ओके एव्हरीवन, आता इथे बघा या पोझिशन मध्ये पण अगेन आता इथे आपण ब्लॅक कडून हे पॉन्टेक्स पॉन करणार का? जर व्हाईटने पॉन्टेक्स पॉनने आपल्या नाईट वर अटॅक आलाय तर पॉन जास्त व्हॅल्यूचा आहे का नाईटची व्हॅल्यू जास्त आहे? ऑब्विसली नाईटची व्हॅल्यू जास्त आहे ना, तर आपण नाईट वाचवणार या पोझिशन मध्ये. आता नाईट नाही वाचू शकत तर कमीत कमी आपण काय करणार, या नाईटने पॉन कॅप्चर करू शकतो. आणि अगेन आता इथे व्हाईटने जी मूव्ह केली आहे ना C6, तर व्हाईटचं म्हणणं काय आहे, बिशपने रूकवर अटॅक. पण ऍक्च्युली हे चुकीचं आहे. जरी समजा ब्लॅकने हा रूक नाही हलवला, समजा आता नाईट मूव्ह केला, ओके, ब्लॅकने समजा नाईट मूव्ह केला आणि त्याला व्हाईटने बिशप क्रॉस F8 केलं, त्याला क्वीन टेक्स F8, म्हणजे व्हाईटला काय भेटलं, रूक भेटला आणि व्हाईटचा बिशप गेला. म्हणजे व्हाईटने किती पॉइंट कॅप्चर केले, 5 पॉइंट कॅप्चर केले आणि व्हाईटचे 3 पॉइंट गेले. तर याला काय बोलणार आपण, एक्सचेंज अप. व्हाईट काय होतो, एक्सचेंज अप, ब्लॅक काय होतो, एक्सचेंज डाऊन. पण एक्सचेंज डाऊन पेक्षा पीसअप जास्त मोठं असतं, कारण इथे तुम्ही किती पॉइंट अप होता, डायरेक्ट एक पीस भेटतोय तुम्हाला, भले तुमचं पॉन जाऊ द्या पण तुम्हाला समोरच्याचा एक अख्खा पीस भेटतोय. आता गेम मध्ये जर बिशप टेक्स F8 येत आहे तर लास्ट मध्ये व्हाईट कडे काय असेल, एक रूक असेल, ब्लॅक कडे एक बिशप असेल. तर तरी फाईट करू शकतो ब्लॅक एका बिशपने एका रूकच्या अगेन्स्ट. ऑब्विसली रूकच जास्त स्ट्रॉंग आहे, पण जर समजा आता फक्त पॉन आहेत आणि तुमच्याकडे एक नाईट आहे पूर्ण एक्स्ट्रा, तर फाईट करू शकतो का ज्याच्याकडे फक्त पॉन असतील? नो, नाही करू शकत.
लक्षात आलं सर्वांना? मटेरियल डिफरन्स, पीसेसचं डिफरन्स लक्षात आलं का आता जो एक्सप्लेन केला? कोणी आहे असं ज्याला नाही लक्षात आलं? कोणी आहे का असं ज्याला नाही लक्षात आलं? समजलं सर्वांना आता मी जे बोललो ते, जे एक्सप्लेन केलं ते समजलं? जर नाही समजलं तर हँड रेज करा, आणि जर समजलं तर थम्सअप दाखवा. नाही समजलं तर हँड रेज करा, असं काही हे नाहीये. ओके, आता पुढे एवढं काही हे नाहीये. आता ऑलरेडी ब्लॅक जो आहे तो खूप मटेरियल डाऊन झालाय, तर पुढे गेम बघण्यात काही एवढा अर्थ नाहीये. नेक्स्ट कोणाचा गेम अनालिसिस करायचा अजून? सोया अनम्यूट करायचंय. सर फर्स्ट गेम. हा, आणि स्वयं जेव्हा क्लास ओपन सुरू झालता म्हणजे 9 वाजता, तेव्हा काय करत होता व्हिडिओ ऑन करून? काय केलं सर? यस स्वयं. काय करतो तू? हा सर. नाही करायचं तसं स्वयं, व्हिडिओ मध्ये बाकीचे पण बघतात ना. मस्ती नाही करायचं. सॉरी. सॉरी. ओके, परत नाही करायचं. ओके, बाकीचे जण बघतात, सर्वांना व्हिडिओ दिसतो. ओके स्वयं. सर फर्स्ट गेम अनालिसिस करायचंय. काय केलं? आयडी कोणत्या नंबरवर होता? सर 14 नंतर 3 वर होतो. स्वयं आयडीचं नाव? आयडीचं नाव काय? स्वयं अंडरस्कोर कटकर. कोणता गेम बघायचा? फर्स्ट. ओके आरुष, तू पण लक्ष द्यायचं आता या गेम मध्ये. तुझ्या साईडने पण ज्या मिस्टेक असतील त्या एक्सप्लेन करेल मी. ओके एव्हरीवन, आतापर्यंत इथे ओपनिंग मध्ये काही प्रॉब्लेम नव्हता का? कारण बघा, आता हे जे D4चं स्क्वेअर आहे ते कंट्रोल मध्ये होतं व्हाईटच्या. आतापर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता इथपर्यंत व्हाईटच्या पोझिशन मध्ये. पण जेव्हा आता ब्लॅकने नाईट C5 मूव्ह केली, तर काय झालं? या D4च्या स्क्वेअर वरती इनडायरेक्टली ब्लॅकचा कंट्रोल आला. म्हणजे काय? जर D4 पॉन पुश केलं तर क्वीनचा सपोर्ट आहे D4 पॉनला, आणि त्या D4 ने काय होतं ऍक्च्युली, D4 ने नाईट क्रॉस करू शकतो का नाही? क्वीनचा सपोर्ट आहे. D4 ने या नाईट वर अटॅक येतोय. तर काय होतं मग, आपल्याला नाईट मूव्ह करावं लागतोय. तर ओपनिंग मध्ये काय करायचं, मी काय म्हणलं तुम्हाला, ओपनिंगचं प्रिन्सिपल काय आहे की सेंटर आपल्या कंट्रोल मध्ये पाहिजे. सेंटर आपल्या कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी आपलं एखादं पॉन तरी सेंटर मध्ये पाहिजे. तर इथे जेव्हा नाईट C5 आला तर सिंपल मूव्ह काय करायला पाहिजे होती व्हाईटने? D4. समजलं सर्वांना हे? आता ब्लॅकला आता केली व्हाईटने मूव्ह, पण ब्लॅकने जर ऍडव्हान्टेज घ्यायचा असता अगोदर, ब्लॅकला ऍडव्हान्टेज भेटला असता. ओके बघा, आता आपला जो सेकंड रूल आहे तो परत आपल्याला उपयोगी पडणार आहे.
आपला सेकंड रूल काय म्हणतो, मी काय म्हटलं तुम्हाला, जर तुम्हाला तुमचा पीस एखाद्या स्क्वेअर वरती मूव्ह करायचा असेल तर त्या स्क्वेअर वरती तुमचे किती सपोर्ट आहेत, एकच सपोर्ट आहे. या G5 च्या स्क्वेअर वरती ब्लॅकचे किती अटॅक आहेत, 2 अटॅक आहेत. म्हणजे कोण विन होणार, ब्लॅक विन होणार. म्हणजे तुम्हाला जर तुमचा पीस हलवायचा आहे तर विचार करा ना, एकदा विचार करा, फक्त 5 सेकंड पण नाही लागणार या गोष्टीसाठी तुम्हाला, की त्या स्क्वेअरवर अपोनंटचे किती अटॅक आहेत. तुमच्या मिस्टेक्स ऑटोमॅटिकली कमी होतील. काय झालं आता, अगेन सिंपल, ब्लॅक काय झाला या पोझिशन मध्ये, एक पीस अप झाला, तर ब्लॅक साठी खूप इझी आहे हा गेम जिंकणं. आता समजलं स्वयं काय मिस्टेक केली तू. तर सिंपल स्वयं पीस मूव करताना विचार करायचा त्या स्क्वेअर वरती अपोनंटचे किती अटॅक आहेत. समजलं का स्वयं आता जे सांगितलं. ओके, व्हेरी गुड. बघा आता इथे ब्लॅकने पण सेम रूल फॉलो नाही केला. जेव्हा क्वीन मूव्ह होतीये, जर ब्लॅकने विचार केला असता तर या क्वीन मुळे कुठे अटॅक आलाय, या बिशपवर अटॅक आहे. तर सिंपल. ओके, आता सर्वांनी नीट लक्ष द्या. जेव्हा तुम्ही एखादा पीसअप होता किंवा तुमच्याकडे जास्त आर्मी असते किंवा तुम्ही मटेरियल अप होता, तर या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. तर अशा वेळेला काय करायचं, पीसेस एक्सचेंज करायचे. बोर्डावरती पीसेस नाही ठेवायचे जास्त, गेम कॉम्प्लिकेटेड नाही करायचा. आता इथे ब्लॅकने काय खेळलं पाहिजे होतं, सिंपल ब्लॅकने खेळायला पाहिजे होतं क्वीन E6, बिशपला सपोर्ट आणि क्वीन एक्सचेंज कर. क्वीन एकदा गेली का की काय होईल, ब्लॅक साठी अजून इझी होईल गेम. आता विचार करा, जर सगळे पीसेस एक्सचेंज झाले, सगळे हे जे पीसेस आहेत ते एक्सचेंज झाले नाहीयेत बोर्डावरती, ब्लॅक कडे फक्त हा एक बिशप आहे, तर ब्लॅक साठी किती इझी गेम आहे हा. तर जेव्हा आपण मटेरियल अप होतो तर तेव्हा पीसेस एक्सचेंज करायचे. आता हा उलट काय झालं, आता ब्लॅक विन होता आणि आता या पोझिशन मध्ये ऍक्च्युली व्हाईटला ऍडव्हान्टेज आहे. स्वयं हा गेम जिंकला पाहिजे होता तू. आता या पोझिशन मध्ये आता या क्वीनच्या मूव मुळे हा रूक मरेल. स्वयं हा गेम तर आता जिंकता आला पाहिजे होता. सिंपल एक रूकअप आहे. आता एव्हरीवन, आता इथे या क्वीनवर अटॅक करायची काय गरज आहे का, हे पॉन हलवायची काय गरज आहे का. किंग साठी शिल्ड आहेत ना, हे सेफ्टी आहे ना, हे किंग साठी सेफ्टी आहे ना. ओके, आता इथे मूव करून आपला विन होणार आहे का, ऍज अ व्हाईट जर आपण विचार केला, इकडे मूव करून आपला विन होणार आहे का, जिंकणार आहे का आपण, नो. आता या पोझिशन मध्ये एक तर काय केलं पाहिजे, एक तर इकडे पॉन पुश करायला पाहिजे सरळ सरळ. सिंपल विन साठी सिंपल आयडिया इकडे हे पॉन पुश करायला पाहिजे, किंवा अजून एक सिंपल आयडिया या पोझिशन मध्ये रूक C7 आणि हा जो रूक आहे तो C1, रूक डबल करायचा, त्याच्यानंतर परत रूक याच फाईल मध्ये दोन्ही रूक घेऊन जाऊन आपण ब्लॅक वरती अटॅक करू शकतो, किंग वरती. कारण ब्लॅक कडे एकच रूक आहे, व्हाईट कडे 2 रूक आहेत. हा वेदन. तर रूक जेव्हा C7 वरती येईल
तेव्हा आपण रूक डबल करायची गरज नाहीये. मग काय गरज आहे? क्वीन E7च करायचं ना. हा, पण त्याला एक सपोर्ट आहे ना ऑलरेडी वेदांत. हम्म. मग हा दुसरा सपोर्ट आहे. तुझे जर 2 अटॅक आले तर काय होणार आहे? 2 अटॅकने काहीच फरक नाही पडणार. जेव्हा तुझे 3 अटॅक येतील तेव्हा फरक पडेल ना. हम्म. आणि पण याच्यापेक्षा पण रूक C7 आणि दोन्ही रूक जर इकडे 7th रँक वरती आणण्यापेक्षा पण सर्वात इफेक्टिव्ह काय आहे व्हाईट साठी गेम प्लॅन? कनेक्टेड पॉन आहेत. पॉन पुश पॉन पुश पॉन पुश पॉन पुश करत राहायचं फक्त. दुसरं काहीच नाही. काय विनिंग प्लॅन? सिंपल आहे ना. इथे किंगला कुठे आपण चेक. आता इथे जर मी आता आपण कॅल्क्युलेट केलं समजा 2 रूक आणि 1 क्वीन या तिघांचा अटॅक आला. 3 अटॅक आले या F7 च्या पॉनवर. आता आपल्याला किंग वर अटॅक करायला F7 च्या पॉनवर अटॅक केला पाहिजे. 3 अटॅक त्याला रूक F8 1 सपोर्ट 2 सपोर्ट 3 सपोर्ट. काय फायदा 2 रूक एका क्वीनचा? आहे का काय फायदा? नाही. त्यापेक्षा हा किती सिंपल प्लॅन आहे. समजलं सर्वांना? आता अशा पोझिशन मध्ये पॉन पुश क्वीन प्रमोशन साठी घेऊन जायचं सिंपल. समजलं सर्वांना हे? प्रॉब्लेम झाला ना किंगला. किंगच्या समोरचं शिल्ड जर तुम्ही स्वतः होऊनच ओपन करत असाल तर प्रॉब्लेम होणार ना. आता काय झालं त्याच्यामुळे? हे किंग वीक करून घेतला व्हाईटने हाताने. नाही तर हा गेम इझिली जिंकला असता व्हाईट. समजलं बाकीच्यांना? येस. अजून कोणाचे गेम बघायचे अनालिसिस करायचे? यस एव्हरीवन. एक मिनिट आहे एव्हरीवन. ओके. गेम नाहीयेत कोणाचे आता अजून? ओके. काय करायचं मग? पोझिशन सॉल्व्ह करायच्या का लाईव्ह गेम खेळायचा? मेसेज मध्ये सांगा मला. ओके एव्हरीवन. त्याच्या अगोदर अन्वय व्हिडिओ ऑन करायचा. अन्वय हाँ सर. व्हिडिओ ऑन करायचा आहे. एव्हरीवन सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. आता आपल्या क्लास मधला हा जो मुलगा आहे अन्वय बिलो 8 years मध्ये आहे. तर आज जी टुर्नामेंट झाली
मी तुम्हाला दाखवतो, शेअर करतो. अन्वय व्हिडिओ ऑन करायचा. ओके, दिसतीये स्क्रीन सर्वांना? ओके, तर ही टुर्नामेंट जी आहे ती स्टेट लेवलची टुर्नामेंट होती. तर त्याच्यामध्ये अंडर 9 मध्ये अन्वय जो आहे तो फर्स्ट आलेला आहे. आणि याच्या अगोदर पण एका टुर्नामेंट मध्ये काय झालं, तो अंडर 14 मध्ये खेळला होता आणि त्याला आपल्या क्लासमध्ये आता 1 इयर कम्प्लीट झालंय. 1 इयर झालंय त्याला. तर 14 एज कॅटेगरी 14 मध्ये खेळला होता, तरी त्याच्यामध्ये पण तो फर्स्ट आला होता. तर सर्वांनी काय करायचंय, त्याला मी सर्वांना अनम्यूट करतो. सर्वांनी काय करायचं, कॉंग्रॅच्युलेशन करायचंय. ओके, अन्वय अन्वय तू नाही दिसत आहे, फक्त व्हिडिओ ऑन आहे. क्लॅप करून सर्वांनी अन्वयला कॉंग्रॅच्युलेशन द्यायचे. एव्हरीवन, कॉंग्रॅच्युलेशन अन्वय. कॉंग्रॅच्युलेशन. अन्वय से थँक्यू. थँक्स अन्वय. थँक्यू. हो, दिसतंय हे सर्वांना स्क्रीन? म्हणजे त्याच्या अजून बऱ्याच अचिव्हमेंट आहेत. आपल्या फेसबुक पेज वरती गेलात ना तर तुम्हाला दिसतील त्या. पण त्याला कंटिन्यू तो 1 इयर आणि प्रत्येक क्लास जवळपास अटेंड केलाय त्याने. असं नाहीये की नाही का की खूप असं क्लासेस त्याने कधी मिस नाही केले. 1 इयर कम्प्लीट झालं त्याला आता, पण क्लासेस पण कधी मिस नाही केले जास्त करून. आणि शक्यतो कोणती टुर्नामेंट पण तो मिस नाही करत. तर हे कशामुळे, कन्सिस्टंटली केल्यामुळे एवढे चांगले रिझल्ट आहेत. येस एव्हरीवन, मला 2च मेसेज आले. काय करायचं, पोझिशन सॉल्व्ह करायच्या की लाईव्ह गेम खेळायचा? ओके, स्क्रीन दिसतील सर्वांना? ओके, लाईव्ह गेम खेळूयात. 15+10 मध्येच खेळूयात. आणि मी एक्सप्लेन करत राहील तुम्हाला चालू गेम मध्ये. आणि टाइमचं कसं यूज करायचं, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं लाईव्ह गेम मध्ये, ते पण सांगेल मी. ओके, अपोनंटने E4 मूव्ह केली, त्याला आपण E5 खेळूयात. इथे आपण कधी C6 D6 दोन्ही खेळू शकतो. नाईट F3 पॉनवर अटॅक आहे, त्याला सिंपल नाईट C6. या सर्व स्टँडर्ड ओपनिंगच्या मूव्ह आहेत. आता बिशप B5 म्हणजे काय, रुई लोपेज ओपनिंग. याला काय म्हणणार, रुई लोपेज ओपनिंग आहे. आता या पोझिशन मध्ये व्हाईटने काय केलं, हे पॉन दिलंय आणि लगेच पण हे पॉन जे आहे, E5 चं पॉन जे आहे ते कॅप्चर नाही करू शकत. कारण की जर नाईट क्रॉस E5 केलं व्हाईटने तर त्याला क्वीन D4 येतं आणि या पॉनवर अटॅक, नाईट वर अटॅक. त्याच्यामुळे लगेच पॉन नाही कॅप्चर करू शकत. पण आता करू शकतो. तर काय काय करणार आपण, बिशप D6 काय केलं, पॉनला सपोर्ट दिला. सिंपल.
आता बघा, मी काय बोललो तुम्हाला, अपोनंट जेव्हा मूव्ह करेल तेव्हा त्याच्या मूव्ह वरती विचार करायचा. आता या मूव्हने आपल्या E5 च्या पॉन वर डबल अटॅक आलाय. तर आता व्हाईटचा किंग ऑलरेडी कुठे आहे, कॅसल मध्ये. आपला किंग कुठे आहे, सेंटर मध्ये. आपण लगेच करणार का इथे पॉन टेक्स पॉन? नाही. काय होईल पॉन टेक्स पॉनने? पोझिशन ओपन होईल, सेंटर ओपन होईल आणि आपला किंग अजून कॅसल मध्ये नाहीये. आणि हे G5 च एक स्क्वेअर आहे, तर इथे पण बघा प्रॉब्लेम आहे. तर याच्यावरती दोन सोल्युशन वाटतात या पोझिशन मध्ये. एक तर F6 खेळायचं किंवा क्वीन E7 मूव्ह करायची. ओके, तर F6 मूव्ह करूयात आपण. आता इथे आपण अलाव करूयात अपोनंटला कॅसल ब्रेक करण्यासाठी. बिशप टेक्स डी, बिशप क्रॉस E5 केलं म्हणजे अपोनंट काय करू शकतो, व्हाईट आपलं कॅसल ब्रेक करू शकतो. तर काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये. पण आफ्टर कॅसल ब्रेक हा गेम जो आहे तो एंड गेम मध्ये जाणार जवळपास. तर हा ऍक्च्युली पूर्ण असा ड्रॉइश गेम आहे. पण अपोनंटने जर एंड गेम मध्ये काही मिस्टेक केल्या तर त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, नाहीतर इक्वल आहे गेम. आता या पोझिशन मध्ये आपण किंग मूव्ह करणार का लगेच चेक आला तर? नाही. आपला नाईट डेव्हलप नाही ना, नाईट डेव्हलप करून चेक अडवणार. आपण काय केलं, नाईट डेव्हलप झाला आणि चेक अडवलं. नेक्स्ट आपले मूव्ह काय असणार आहेत, बिशप मूव्ह करायचा, किंग E7 आणि दोन्ही रूप ओपन फाईल मध्ये आणायचे. दोन्हीने घेऊ शकतो निराग आपण. बीच्या पॉनने पण घेऊ शकतो किंवा डीच्या पॉनने पण घेऊ शकतो. दोन्ही ओपनिंग आहेत. पण एक्झॅक्ट आता या ज्या ओपनिंग आहेत ना, आता असं नसतं की प्रत्येक ओपनिंग म्हणजे A to Z जेवढ्या चेसच्या ओपनिंग आहेत तेवढ्या सगळ्या एखाद्याला माहिती असू शकतात. आता माझ्या एक्सपर्टीज ज्या आहेत ना ओपनिंग मध्ये, तर ते ब्लॅक कडून E4 ला C5, E4 ला D6 याच्यामध्ये आहेत. की सुरुवातीच्या ज्या 12-15 मूव्ह असतात त्याच्यामध्ये मला अजिबात विचार करावा लागत नाही. पण ऍक्च्युली E5 पण मला खर तर एवढं जास्त आवडत नाही E4 ला E5 खेळलेलं. का? कारण E4 ला E5 ना थेअरी लाईन खूप आहेत, म्हणजे खूप लाईन्स माहिती पाहिजेत आपल्याला. म्हणजे प्रॅक्टिकल गेम सोडून आता जे C5 आहे, सिसिलियन डिफेन्स किंवा E4 ला D6 जे खेळणं आहे, तर त्याच्यामध्ये जास्त प्रॅक्टिकल गेम प्ले यूज होतो. आणि E4 ला जेव्हा आपण ब्लॅक कडून E5 खेळतो तर याच्यामध्ये आता बघा आपण नाईट मूव्ह केलं तर त्या नाईट मुळे एकदा काय बघायचं काय होतंय का, बरं इकडे आल्यावर काय होईल का, काही थ्रेट आहे का? नाहीये. जर नाईट A4 ला आला, सिंपल B6 करेल, पॉनचा सपोर्ट आहे, हे स्क्वेअर कंट्रोल होत आहे. तर बिशप E6 का, किंग E7 खेळायचं आपल्याला. जर त्याचा रुक आला आपण काय खेळणार, किंग E7, आपला रूक सेंटर मध्ये आणणार. आता मला ही ओपनिंग माहिती नव्हती, म्हणजे एक्झॅक्ट माहिती नव्हती. पण मी काय केलं, ओपनिंगचे प्रिन्सिपल की अरे किंग सेंटरला आहे, व्हाईट लीड इन डेव्हलपमेंट होता. तर मी काय केलं, मी पीसेस एक्सचेंज करून टाकले. मी काय प्रिफर केलं, क्वीन एक्सचेंज होऊ द्या, कॅसल ब्रेक झालं तरी हरकत नाहीये, आपण एंड गेम मध्ये जाऊ. आलं लक्षात सर्वांना मी काय केलं? ओके. आता
आता इथे थिंक करायचं आपल्याला एकदा की काय मी याच्या अगोदर काय बोललो तुम्हाला प्लॅन रूक इकडे आणायचा. पण त्याच्याऐवजी आपण काय अजून प्लॅन करू शकतो. आता ऑलरेडी आपल्याकडे बिशप आहे, अपोनंट कडे नाईट आहे आणि हा बिशप किंगवर अटॅक करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा जो बिशप आहे व्हाईट डायगोनल मधला किंग साइडचे की स्क्वेअर्स कव्हर करणार आहे. तर आता आपल्याला जी ची पण फाईल ओपन आहे, तर आपण काय करणार, आपले रूक कुठे आणणार. हा रूक इकडे काय काम करतोय का, नाही. तर आपण हा रूक इकडे आणणार का एक्सचेंज साठी, नो. आता काय एक्सचेंज साठी आणणार, हा रूक जीच्या फाईल मध्ये आणला, हा का नाही हा का नाही आणला एचचा, कारण की हा नसता आला, मग हा तर आहेच ना, किंग साठी अलाईन आहेच. आणि त्याच्यानंतर हा रूक आणल्यामुळे आपण काय करू शकतो, H5 H4 H3 या मूव्ह करू शकतो. समजलं सर्वांना. फक्त जे रूल्स आहेत ना ते फॉलो करा आणि अपोनंटच्या मूव्ह मुळे काय होतं आणि त्याच्यानंतर प्लॅन बनवायचा. वीकनेस कुठे आहे, आपल्याला ऍडव्हान्टेज इथे सिंपल आहे. आपल्याला काय ऍडव्हान्टेज आहे, फाईल ओपन आहे, फाईल ओपनचा ऍडव्हान्टेज आहे. आता परत एकदा विचार केला, H5 त्याला H4 H3 आलं तर त्याला G3 आलं तर काय होतंय, सगळा अटॅक फिनिश. तर अगोदर आपण काय करूयात, H5 H4 वरती ठेवायचं पॉन, त्याच्यानंतर बिशप H3 खेळायचं आणि मग हे जे रूक आहेत जीच्या फाईल मध्ये डबल करायचे. हा बरोबर आहे निराग, की बी ने, ओके परत बघा. आपण जेव्हा बिशप क्रॉस C6 केलं व्हाईटने, ओके, या पोझिशन मध्ये जेव्हा बिशप क्रॉस C6 केलं व्हाईटने, तर या पोझिशन मध्ये आपण बी क्रॉस पण खेळू शकत होतो. या बी क्रॉस C6 ने काय होतं, सेंटर स्ट्रॉंग होतंय. ऑब्विस आहे निराग, होत आहे ते, पण ही पण ओपनिंग लाईनच आहे. ओके, तर बघा आता आपण काय प्रिफर केलं त्या पोझिशन मध्ये, H4 काय, की आपल्याला H4 खेळण्यापासून थांबवलं, पण ही पण मूव चांगली नाहीये, कारण की काय होतं याच्यामुळे किंग साइड वीक होतीये, बाकी काही नाही होते, किंग साइड वीक होतीये. आता जर आपण लगेच बिशप H3 केलं तर काय होणार आहे का, नाही. त्याला एखादा रूप जरी आला सेकंड रँक मध्ये तरी हे पण इझिली डिफेंड होत आहे, म्हणजे त्या अटॅक मध्ये काय व्हॅल्यू आहे का, नाही. तर आपण काय करूयात अगोदर, ओके, आता जर आपण रूक G3 आणला रूक डबल करण्यासाठी, त्याला पण काय होऊ शकतं लगेच अटॅक. तर अगोदर काय करूयात आपण, रूक मूव करूयात रूक डबल करण्यासाठी. इकडे खेळलो असतो तरी काही प्रॉब्लेम नव्हता, किंवा हा रूक वरती खेळलो असतो तरी काही प्रॉब्लेम नव्हता. आपलं मेन एम काय, आपल्याला रूक डबल करायचं. आणि सर्वांनी लक्ष द्या की पोझिशन मध्ये ना, प्रत्येक पोझिशन मध्ये विचार करा आपल्याला ऍडव्हान्टेज कुठे आहे.
आपल्याला जिथे म्हणजे आपली स्ट्रॉंग बाजू कोणती आहे, आपल्या स्ट्रॉंग बाजूला नेहमी प्ले करायचा गेम जो आहे तो नेहमी कुठे प्ले करणार, आपली स्ट्रॉंग बाजू काय आहे तिकडे नेहमी गेम खेळायचा. आणि जेव्हा आता मी थिंक करतोय, ओके, जेव्हा मी थिंक करतोय ब्लॅक कडून माझा टाइम चालू आहे, तर अशा टाइम मध्ये तुम्ही पण थिंक करा ब्लॅक कडून, आणि तुम्हाला वाटतं ना जी मूव योग्य आहे, तर ती मेसेज मध्ये पाठवा. म्हणजे मला पण समजतं की तुम्ही काय विचार करताय, आणि तुम्हाला पण लक्षात राहील की तुम्ही काय मूव थिंक करताय, मी काय मूव करतोय बोर्डावरती. पण रूप G3 ने काही होत नाहीये वेदांत, प्रॉब्लेम तो आहे, रूप G3 मुळे काही होत नाहीये. ओके, दुसरं असं तर काय मूव नाही वाटत आहे, आपण अशीच मूव करूया तर रूप G3, पण याने काय होत नाहीये. मे बी या मूव मुळे अपोनंट थोडस असं काहीतरी मिस्टेक करू शकतो. ओके, आता हा जो नाईट मागे गेलाय तर याच्यामुळे आपण, हा नाईट मागे गेलाय कशासाठी गेलाय बघा, विचार करा. तर इथून नाईटला काही फ्युचर आहे का, नाहीये. हा नाईट मागे गेलाय कारण व्हाईट काय करणार, त्याला E3 वरती आणणार आणि या दोन स्क्वेअर वरती अटॅक करायचं बघणार. या स्क्वेअर वरती तर नाही करू शकत, इथेच. ओके, आता या पोझिशन मध्ये ना बोर्डावरती ऑलरेडी पीसेस कमी आहेत, असे काही पीसेस नाही आहेत जास्त. तर इथे आपला किंग जरी सेंटरला असला पोझिशन ओपन झाले तरी एवढा काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे. तर याच्यासाठी आपण F5 मूव्ह करूयात.
आता या पोझिशन मध्ये थोडस मला वाटतंय हा जो रुक आहे. ओके, आता इथे ऍक्च्युली व्हाईटने मिस्टेक केली आहे. हा जो रुक आहे ना तो ट्रॅप झाला असता. कसा ट्रॅप झाला असता, जर रुक E1 च्या ऐवजी जर व्हाईट इकडे नाईट G4 खेळला असता तर काय होतं, आपल्या या रूकचा सपोर्ट तुटतोय. नाईट G4 आपलं म्हणजे काय केलं असतं, एक्सचेंज डाऊन झालो असतो आपण, पण ते व्हाईटने मिस केलं. समजलं सर्वांना मी काय बोललो? समजलं? या पोझिशन मध्ये व्हाईट खेळू शकत होतं नाईट G4, कारण काय होतं याचा सपोर्ट निघून जातोय नाईट मध्ये आल्यामुळे. आता याचाच अर्थ काय आता आपल्याला समजलंय, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, हा जो रुक आहे आपला त्याला मूव्ह करावं लागणार आहे. ओके, तर रूट मूव्ह करूयात आपण अगोदर. आता या पोझिशन मधून पण आता आपल्याला एंड गेम मध्ये जाण्यामध्ये असं काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे. का नाही वाटत आहे? कारण आपला किंग सेंट्रलाइज आहे. किंग लगेच गेम मध्ये येणार. एंड गेम मध्ये अजून आता पण हा एंड गेमच आहे जवळपास, पण अजून समजा 1-2 पीसेस एक्सचेंज झाले तर आपल्याला थोडा जास्त ऍडव्हान्टेज असू शकतो या पोझिशन मध्ये. आता व्हाईट बघा, व्हाईट काय प्रिपेअर करतोय. व्हाईट हे जे E5 चा पॉन आहे आपलं वीक, तर त्याच्या अगेन्स्ट प्रिपेअर करतोय की जेव्हा नाईट जम्प होईल इकडे डबल अटॅक येईल. एव्हरीवन, माझं ऍक्च्युली टॅबची बॅटरी थोडी लो आहे, तर मला व्हिडिओ बंद ठेवावा लागेल. आवाज येतोय ना सर्वांना क्लिअर? आता आपल्याला काय करायचं, आपल्याला ना ऍक्च्युली काउंटर प्ले शोधायचं आहे. की समजा जर आपण इकडे पॉन पुश केलं, कारण हे जे रूक आहेत यांना ही ओपन फाईल भेटली ना, तर तर थोडस प्रॉब्लेम वाटतोय मला. किंवा अजून एक आपण काय करू शकतो, कसं टॅकल करू शकतो या पोझिशनला, की आपण काय करणार, हे पॉन जे आहे ना ते सॅक्रिफाईस देऊन टाकायचं. आणि व्हाईटने एफ क्रॉस E4 केल्यावरती काय होतंय, ही फाईल बंद होतीये रूकसाठी. मग त्याच्यामुळे आपल्या किंग वर अटॅक यायचा चान्स कमी आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, रूक रूक F8 किंवा रूक F6 आणि रूक F4 ची तयारी. या पॉनवर अटॅक, या पॉनवर अटॅक. समजलं सर्वांना? किंवा आपल्याकडे सेकंड ऑप्शन काय आहे मग, एक तर किंग D6. पण किंग D6 ला जर रूकचा चेक आला तर परत आपल्याला E7 वरतीच यावं लागेल.
किंग F6 चांगली मूव नाहीये का? कारण आपल्या हे होतील E6 मुळे ना, किंग F6 मुळे निराग आपल्या मुवमेंट कमी होतील, पीसेसच्या मुवमेंट कमी होतील. ओके, आपण E4च मूव करूया. पॉन देतोय आपण अपोनंटला, पण आपल्याकडे काय राहतंय, गेम प्ले राहतोय. हे वीक पॉन आहेत, आपण याच्यावरती अटॅकचा प्लॅन करू शकतो. व्हाईटचं इकडे पॉन आलं ना, आपल्याला या फाईल मध्ये काही परेशानी नाही राहणार, काही टेन्शन नाही राहणार. लक्षात आलं का कशी ट्रिक यूज करतो आपण? आता या रूटचा काही फायदा आहे का या पॉनच्या मागे? नाहीये. मेसेज मध्ये सांगायचं स्वयं, हँड रेस नाही करायचं. लाईव्ह गेम प्ले मध्ये मला अनम्यूट करून नाही बोलता येणार. ओके, ओपन फाईल मध्ये आणूयात सेकंड रूट. आता याचं प्लॅनिंग एक्झॅक्ट मी तुम्हाला नंतर सांगतो. रूक F6 नाही, ऍक्च्युली रूक F6 आता ना नाईट F5 येणार आहे. तर नाईट F5 साठी आपल्याला काहीतरी प्रिपेअर करायचं होतं. तर नाईट F5 मुळे बाकीचे कोणते मूव नाही केल्या. कारण की नाईट F5 जर आला तर एवढं इझी नाही, आपण लगेच बिशप क्रॉस F5 नाही करू शकत. कारण आपल्याला एक पॉन पण रिकव्हर करायचा आहे. ओके, आता खेळूयात आपण किंग F6. कारण आपलं आपण काय करूयात, किंग E5 ला जायचं सरळ सरळ.
बिशप G4 के जर आपण पोझिशन सिम्प्लिफाय केली आरुष, बिशप G4 ने नाईट टेक G4, तर व्हाईटकडे ऍडव्हान्टेज आहे. आता आपण इझिली पोझिशन सिम्प्लिफाय करू शकत नाही. या पोझिशन मध्ये आपण पॉन दिलंय, तर त्याचा काहीतरी ऍडव्हान्टेज भेटला पाहिजे. तर तो ऍडव्हान्टेज ऍज अ आपला किंग काय राहतोय, जास्त अग्रेसिव्ह राहतोय, डेव्हलप राहतोय. किंगचा वापर पण आपल्याला एंड गेम मध्ये, पण पोझिशन बघा कधी कधी कमी पीसेस असतील तरी किंग अडकतो किंवा चेक येतात. आता इथे किंग E5 आला तरी एखादा रूक त्याचा ओपन फाईल मध्ये आला तरी इझिली चेक नाही देऊ शकत आपल्याला. तर आणि नाईट पण लिमिट आहे, नाईटला पण ना, नाईट साठी पण लिमिटेड स्क्वेअर अवेलेबल आहेत. किंवा किंग E5 ला नाईट C4 आला तर आपण काय करणार, देऊन टाकणार बिशप. बिशप क्रॉस C4, बीटेक C4, व्हाईटची काय होईल पोझिशन, पॉन स्ट्रक्चर खराब होईल. त्याच्यामुळे किंग E5 किंग साठी जास्त सेफ जागा आहे. लक्षात आलं सर्वांना? ती आयडिया जास्त चांगली होती आपल्यासाठी, आपण जे E4 खेळलो ती आयडिया. आणि अपोनंट पण बघा 2045 म्हणजे स्ट्रॉंग रेटेड प्लेयर आहे, 2000 अबव रेटिंग म्हणजे स्ट्रॉंग प्लेयर आहे. बघितलं एव्हरीवन, किंग F6 आता केवढी स्ट्रॉंग मूव्ह आहे. रूक D8 च्या नंतर किंग E5 वरती जातोय, तर केवढा स्ट्रॉंग होतोय तो किंग. लगेच अपोनंटच्या पॉनच्या कॅम्प मध्ये एंटर करू शकतो, पॉनवर अटॅक करायला. पीसेस एक्सचेंज झाले की. आणि जेव्हा मी थिंक करतोय तेव्हा तुम्ही पण थिंक करून तुमच्या मूव्ह मेसेज मध्ये पाठवा.
ओके बघा आता याच्यासाठी ब्लॅक व्हाईटने काय काउंटर प्ले शोधलाय. त्याला समजलं नाईट F5 वरती काही हे नाहीये, तर नाईट इकडे आणायचं प्लॅनिंग आहे. तर आता आपण आपल्याला काहीतरी मूव करावं लागेल. हा रूक तरी बिशप तरी, कारण नाईट F4 आला, रूक मूव केला की अपोनंट काय करेल, बिशप सोबत एक्सचेंज करेल. स्वयं मी आता सांगितलं हँड रेज नको करू, टाइम कमी आहे, बोलता नाही येणार मला, मेसेज मध्ये पाठवायच्या मूव्स. आता ज्या फोर्स मूव्स असतात ना, तर त्याला हे नाही करत बसायचं, विचार नाही करत बसायचा, म्हणजे टाइम नाही वाया घालवायचा.
एव्हरीवन, आता हे जे पॉन आहे, जोपर्यंत E7 वरती पुश नाही होत ना, तर तोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम नाहीये. पण जर हे पॉन E7 वर पुश झालं तर आपल्याला प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे आता इथे बिशप F5 मूव केलीये का G6 स्क्वेअर कंट्रोल करायला. आणि आता आपलं प्लॅन काय आहे, आर डी एट वरती आणायचा, RD6 आणायचा, आणि या पॉन वरती आपले 3 अटॅक आहेत, त्याचे 2च सपोर्ट असणार आहेत. थोडस मला आता ना हे जे 2 पॉन आहेत ना कनेक्टेड, हे प्रॉब्लेमॅटिक वाटतं त्या पुढे. कारण आपलं हे पॉन वीक आहे काय. पण इथे आपण काहीतरी करून हँडल केलं तर मग विनिंग पोझिशन येऊ शकते आपल्याला. आणि आता याच्यामध्ये जो टाइम प्रेशर मध्ये स्वतःच्या नव कंट्रोल मध्ये ठेवेल तो गेम जिंकेल.
ऍक्च्युली या पॉन मुळे ना व्हाईट कडे इकडे एक्स्ट्रा पॉन आहे, त्याच्यामुळे आता हा एंड गेम मला लॉस वाटतोय. कारण की व्हाईट कडे काय आहे, डिस्ट्रॅक्शन आहे. हे जे पॉन आहे तर व्हाईट कडे डिस्ट्रॅक्शन आहे. सर्वांनी बघितलं ओपनिंग मध्ये आपलं जे पॉन ऍक्च्युली डबल झालं त्याचा डिसएडव्हान्टेज जर आपण गेम मध्ये एंड गेम मध्ये पोहोचल्यावरती कसा होतो. ओके, मी सांगतो तुम्हाला आता हा गेम का लॉस आहे. आता या पोझिशन मध्ये आता आपण काही मूव करू द्या. आता ही पोझिशन समजा आपण किंग जर मागे मूव केला, त्याला व्हाईट काय खेळणार, पॉन पुश, पॉन टेक्स, किंग टेक्स. आणि हे जेव्हा पॉन पुश येईल तेव्हा ब्लॅकच्या किंगला काय करावं लागेल, या पॉनला अडवण्यासाठी जावं लागेल. आणि व्हाईट काय खेळू शकतो, व्हाईटचा किंग एंटर करेल गेम मध्ये. आणि हे जर आपले पॉन डबल नसते, आपले हे जे असे पॉन असते समजा, तर काय झालं असतं, आपल्याला पण पॉन पुश करून सेम व्हाईटची थेरी यूज करता आली असते. समजलं सर्वांना. कधी कधी ओपनिंगचे डबल पॉन होणं किती प्रॉब्लेम देऊ शकतं एंड गेम मध्ये. समजलं सर्वांना. ओके, आता आपण गेम एनालिसिस करूयात. म्हणजे एक्झॅक्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की काय काय प्रॉब्लेम झाला किंवा कुठे ऍडव्हान्टेज होता. ओके एव्हरीवन, जर ऍक्च्युली हा जर गेम बघितला ना, तर दोन्ही साइडने अशा काही मिस्टेक किंवा ब्लंडर अशा मोठ्या चुका गेम मध्ये नाही झालेल्या आहेत. गेम मध्ये अशा काही मोठ्या चुका नाही झालेल्या आहेत. तर एक फक्त मिस्टेक आहे. ओके, इथे F6 मिस्टेक सांगतेय. ओके, पण इथं ओपनिंगचं एवढं काही नाही वाटलं मला. तर ओपनिंग मध्ये नाही वाटलं काय प्रॉब्लेम. ओके, एंड गेम बघूयात आता. एंड गेम बघूयात डायरेक्ट. एंड गेम मध्ये काय प्रॉब्लेम आला. ओके एव्हरीवन, आता या ज्या मूव्ह दाखवल्या आहेत ना या पोझिशन मध्ये, पण हे 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 थिंकिंग ग्रँड मास्टरचं थिंकिंग आहे. म्हणजे काय, हे जे डबल पॉन आहे तर त्याच्यातून कसं बाहेर निघायचं एंड गेम साठी ते दाखवलंय या पोझिशन मध्ये. हे जे दाखवलंय ना, तर ते आहे की A5 करायचं, A4 करायचं, अपोनंटचे पॉन डबल करायचे. पण हे म्हणजे समजा इंटरनॅशनल मास्टर असेल, IM असतो ना 2200-2300चा स्पीड रेटिंगचं, त्याला पण नाही समजणार हे कॅल्क्युलेशन. डायरेक्ट ग्रँड मास्टर लेवलचं आहे की या पॉनच्या प्रॉब्लेम मधून कसं बाहेर पडायचं. तर बाकीचा काही प्रॉब्लेम नाही झाला. हे जे ओपनिंग मध्ये दोन पॉन डबल झालते ना, त्याचा डिसएडव्हान्टेज आपल्याला पॉन एंड गेम मध्ये झाला. समजलं सर्वांना. काही विचारायचं कोणाला गेम बद्दल, या स्पेसिफिक पोझिशन बद्दल वगैरे, किंवा त्या पोझिशन मध्ये एखादी मूव का नाही केली असं जर तुम्हाला वाटत असेल तर. येस एव्हरीवन, काही विचारायचंय कोणाला.
ओके एव्हरीवन, कोणाचे काही प्रश्न नसतील तर मग क्लोज करू शकतो आता आपण. चला बाय, गुड नाईट एव्हरीवन. बाय सर. बाय सर, गुड नाईट. बाय, गुड नाईट. सर गुड नाईट. बाय सर, गुड नाईट सर. हा वेदांत, काय बोलायचंय का? सर, हा जेव्हा जेव्हा खूप मोठा रेटेड असतो आणि ते स्ट्रॉंग असतो आणि एक अपोनेंट असतो त्याची रेटिंग कमी असते, 1400च्या मागे असते, मग हम्म. त्याच्या बरोबर जर वेदांत म्यूट केलं परत तू. वेदांत वेदांत अनम्यूट करायचंय, आवाज नाही येतोय तुझा. हा बोल येतात, आता. हा बोल. जेव्हा एक मोठा रेटेड असतो आणि हा समजलं मला, पुढे बोल, पुढे बोल. मग तेव्हा त्या दोघांची मॅच जर ड्रॉ झाली तर त्या मोठ्या रेटेडचे पॉइंट हे रेटिंग कमी होत, खूप हा कमी हा खूप ड्रॉ कमी, झाली तरी कमी होणार ना. आणि ते 1400च्या मागे असलेले त्याची थोडीच कमी होणार. जर 1400च्या खाली असेल तर 0 रेटिंग झालं, मग नाही होणार ना वेदांत. हा 1400च्या खाली 0 रेटिंग असतं वेदांत. समजलं? हा. ओके चला बाय एव्हरीवन, गुड नाईट. गुड नाईट.